I come to the again textbook. So please try to understand. Two things are given in textbook: don'ts and do's. Do's म्हणजे करा. समरी रायटिंगचा क्वेश्चन लिहिताना या गोष्टी करा, आणि डोंट्स ऑफ समरी रायटिंग म्हणजे पुढच्या या स्टेप्सला फॉलो न करता समरी रायटिंग लिहा. थोडक्यात ऍज अन एक्झाम्पल, इन्क्लूड, एक्सक्लूड, ऍड. ऍड म्हणजे बऱ्याच वेळेला विद्यार्थी स्वतःचे पॉइंट्स दिलेल्या पॅसेज मध्ये ऍड करतात, ते आपण करायचं नाही. पर्सनल कमेंट त्यात द्यायची नाही. आणि गिव्ह एक्झाम्पल्स. यू आर नॉट हॅव्हिंग राईट टू गिव्ह एक्झाम्पल्स. युअर ओन इमॅजिनरी एक्झाम्पल्स आय एम टॉकिंग अबाउट. एखादा पॅसेज जर तुम्हाला दिलाय, वन पॅसेज इज गिवन टू यू इन द एक्झामिनेशन पेपर ऑफ स्टँडर्ड 12th. माय फ्रेंड्स, नो नीड टू ऍड. मी टेरेसवर आहे. नो नीड टू ऍड युअर पॉइंट्स. नो नीड टू पास एनी कमेंट related to the passage, relevant passage, and no need to explain and to give any examples what you studied, what the gist, what the exact is given in the passage in examination paper. Go through it in detail and then you summarize. Understood my points? Yes, sir. All of you? Yes, sir. अभय, काय सिंपल इंग्लिश मध्ये बोललो ते समजलं? हो सर. म्हणजे थोडक्यात हे जे 5 पॉइंट आहेत ना, हे 5 पॉइंट तुम्ही समरी रायटिंगचा प्रश्न लिहिताना त्याला फॉलो करायचं नाही. जे वर दिलेलं आहे, जे वरच्या स्टेप्स दिलेल्या आहेत, आय कम टू द अगेन डूज ऑफ समरी रायटिंग. हे जे तुम्हाला एका वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला पॉइंट्स दिसतात इन द ब्रॅकेट, हे एक एक पॉइंट तुम्हाला फॉलो करत तुमचं समरी रायटिंगचं उत्तर तुम्हाला तयार करायचं आहे. ओके, कम टू द नेक्स्ट. ऍज अन एक्झाम्पल, लेट अस टेक अन आर्टिकल फॉर समरी. बघा, एक एक्झाम्पल आपण अभ्यासूया पुस्तकातलंच. टेक अन आर्टिकल. आर्टिकल म्हणजे लेख. एखादा स्मॉल आर्टिकल तुम्ही लिहू शकता फॉर समरी. ओके. लर्निंग डिसॅबिलिटी. आय एम रीडिंग द पॅसेज. आता मी पॅसेज वाचतोय. ट्राय टू अंडरस्टँड द सिम्पल मिनिंग, देन आय डिस्कस विथ यू. बट स्टील आय रिक्वेस्ट यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. 12वीच्या मुलाला तेवढं लर्निंग असतं. काही शब्द अवघड वाटतील, आपण ते नंतर बघू, पण स्वतः इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करा की हा पॅसेज कशाशी रिलेटेड असू शकतो. त्याची सुरुवातच समरी रायटिंगची तुम्हाला त्याचं टायटलच पहिल्या ओळीत मिळालेलं आहे, त्याच्याकडे मी नंतर येतो. लर्निंग डिसॅबिलिटी. अध्ययन अक्षमता. डिसॅबिलिटी म्हणजे अक्षमता आणि लर्निंग म्हणजे अध्ययन. इट इज अन अम्ब्रेला टर्म फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स. ज्या विद्यार्थ्यामध्ये अध्ययन अक्षमता आहे, म्हणजे शिकण्याची क्षमता नाही, शिकण्याची कॅपॅसिटी नाही, तो विद्यार्थी पुढे शिकू शकतो का? ही कॅनॉट लर्न. शी कॅनॉट लर्न इफ शी इज डिसेबल. शी इज अनेबल टू लर्न म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटी. ही इज अनेबल टू लर्न मीन्स इट इज हिज लर्निंग डिसॅबिलिटी. इट इज अन अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. इथे शब्दशः अर्थ नका घेऊ. अन अम्ब्रेला टर्म फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स. इफ देर इज अ प्रॉब्लेम ऑफ लर्निंग डिसॅबिलिटी इन द प्रोसेस ऑफ लर्निंग, इट इज अ मेजर प्रॉब्लेम. चिल्ड्रन विथ लर्निंग डिसऑर्डर माइट बी लेबल्ड ॲज स्लो लर्नर्स. बघा, आला शब्द प्रॉपर. स्लो लर्नर्स. काही मुलं ही स्लो लर्नर असतात. अशा मुलांकडे, ज्याला त्या मुलांसाठी शाळांमध्ये आपण त्यांना म्हणायचो कच्च्या मुलांचा तास. आता हा भेदभाव शिक्षकांनी सुरू केलाय शासनाने. कच्ची मुलं, पक्की मुलं. आता कोणती मोजपट्टी लावून मुलांना धरलं जातं की हा स्लो लर्नर असतो, हा स्पीड मध्ये शिकणारा लर्नर असतो. पण ज्याची अध्ययन क्षमता, जो काही विषयांमध्ये खूप पुअर असतो, अशा विद्यार्थ्याला स्लो लर्नर म्हणून संबोधलं जातं. चिल्ड्रन विथ लर्निंग डिसऑर्डर माइट बी लेबल्ड ॲज स्लो लर्नर्स बट दे आर ॲज स्मार्ट ॲज एव्हरीवन एल्स. बघा पुढे काय म्हटलं, पण स्लो लर्नर स्टुडंट्स आर स्मार्ट ॲज एव्हरीवन. लक्षात घ्या. म्हणजे एखादा जर अपंग मुलगा आहे
आज आपण बघा 10वीचे रिझल्ट लागतात, 12वीचे रिझल्ट लागतात, एखादा अपंग विद्यार्थी सुद्धा बोर्डामध्ये पहिला येऊन जातो. एखादी अपंग विद्यार्थिनी सुद्धा बोर्डामध्ये, म्हणजे याचा अर्थ तिचं जे विकलांग आहे, ती अध्ययन अप्रगत आहे, लर्निंग डिसऑर्डर तिची नाहीये, शिकण्याची स्लो लर्नर आहे. पण असा विद्यार्थी जो नॉर्मल स्टुडंट आहे, स्पेशल स्टुडंट आणि नॉर्मल स्टुडंट, नॉर्मल स्टुडंट म्हणजे तुम्ही, स्पेशल स्टुडंट म्हणजे एखादा हँडिकॅप आहे, एखादा अपंग आहे, विकलांग आहे, थोडा मतिमंद आहे, बुद्धीने मंद आहे, दे आर स्लो लर्नर्स. पण ते कोणापेक्षा बेटर आहेत? हॅलो, ते कोणापेक्षा बेटर आहेत? ते कोणापेक्षा बेटर आहेत? आपल्यापेक्षा. नॉर्मल पेक्षा. नॉर्मल स्टुडंट पेक्षा. येस, दॅट्स राईट. लक्षात येते का पॉइंट? हा, जाऊ पुढे. They need to be taught in proper environment conducive to their learning speed and level. Observation of a child over a period of time by parents at home and teachers in school can provide valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he should be able to and at his age and level. म्हणजे तिथं असं म्हणायचंय त्यांना की जे ऑब्झर्वेशन आहे, लहान मुलांचं जे निरीक्षण असतं, मुलांचं निरीक्षण केलं जातं. शिक्षक हा सगळ्यात पहिलं काम करतो की असा एखादा विद्यार्थी जर असेल तर तो शोधून काढतो. टीचर फाइंड्स आउट स्लो लर्नर स्टुडंट्स among all students and then he tries to improve himself or herself. Am I right? Am I right? येस Yes, सर. sir. जर एखादा मुलगा किंवा मुलगी 12वी आर्ट्सला इंग्रजीमध्ये खूप कच्चे, त्याला स्वतःचं नाव 12वीत येऊन लिहिता येत नसेल, तर डोक्याला हात लावा, तो इंग्रजीचा विषय पास होईल का 12वीचा नवीन सिलेबस? पण माझ्यासमोर चॅलेंज राहील, माझ्यासमोर चॅलेंज राहील की याला 40% 50% मिळाले पाहिजे. मग मी काहीतरी वेगळा फंडा वापरेल, त्याला घेऊन बसेल 5वी 6वीच्या मुलासारखं, बाबा रे बस, असं 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 लिही. कारण असं घेऊन बसायची वेळ येते, कारण 12वी आर्ट्सचे रिझल्ट टफ लागतात. म्हणजे मुद्दा असा आहे की आर्ट्सला येणारी सगळी मुलं अशी असतात असं नाहीये, मोजकी असतात. पण त्या मोजक्यांचा हिशोब आपल्याला जेव्हा जमवायचा असतो, ते स्लो लर्नर स्टुडंट्स असतात. की 10वीला ते इंग्लिश मध्ये नापास आहे. इफ दे आर फेल्ड इन 10th अँड स्टील दे हॅव टेकन ऍडमिशन इन 11th आर्ट्स, 12th आर्ट्स, अँड इफ दे आर व्हेरी स्लो लर्नर्स, सो वी शुड इम्प्रूव्ह देम. येस येस सिद्धी, तुला काही सर म्हणायचंय? ते एक ते स्लो लर्नर्स एक्झाम्पल ना, मग ते तारे जमीन पर मूवी मध्ये तसं ना. कसलं एक्झाम्पल म्हणतेस? ते तारे जमीन पर त्या मूवी मध्ये तो Oh, पोरगा पण yes, स्लो yes. लर्नर असतो ना. येस. थँक्यू सो आमिर मच. खानचा. आमिर खानचा. थँक्यू सो मच. मला त्याचं एक्झाम्पल आठवून दिलं. माझ्या डोक्यात होतं ते, बरं झालं. तर तारे जमी पर हाही सिनेमातलं हे उदाहरण आपल्याला अगदी बेस्ट एक्झाम्पल सजेस्ट केलं सिद्धी, की ते एक्झाम्पल इथं स्लो लर्नर या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी सगळ्यांना उपयुक्त ठरावं. कारण असे जे विद्यार्थी आहेत, आमिर खानने त्याच्यावर काम केलेलं आहे, आणि असे अनेक मुलं असतात, असे अनेक सिनेमा निघतात, पण सिनेमातनं प्रॅक्टिकली जे शिकलं पाहिजे शिक्षकांनी, ते आजच्या काळात होत नाही. सगळ्यांना एका मोजपट्टीत गणलं जातं की सिद्धी इज ब्रिलियंट, अभय इज स्लो लर्नर, म्हणजे ऍज अ एक्झाम्पल बोललो तर असं पट्टीत घेण्यापेक्षा त्याची जी अध्ययन क्षमता आहे, ती अध्ययन क्षमता इतर मुलांपेक्षा नेमक्या कोणत्या मुद्द्यात कमी आहे तेवढा पॉइंट फक्त डेव्हलप केला पाहिजे. इंग्रजी माझं कच्चं आहे असं बोलून आपण आपल्या मनाला निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन देत असतो. असं इम्प्रुव्हमेंट साठी तुम्ही पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन द्या ना स्लो लर्नर स्टुडंट्सने, की येस आय कॅन राईट इंग्लिश पेपर इन 12th, आय कॅन इम्प्रूव्ह माय सेल्फ, आय कॅन रीड इंग्लिश बुक confidently. All these instructions are positive. Am I right or wrong? Yes. Yes, sir. ज्याच्या मनामध्ये मुळातच असं निगेटिव्हिटी आहे की सर आय कॅनॉट राईट द इंग्लिश पेपर, सर आय एम अनेबल टू अंडरस्टँड व्हॉट यू आर टीचिंग इन द क्लास, सर आम्हाला तुम्ही काय शिकवता हे आमच्या डोक्यावरून लेक्चर मध्ये जातंय. म्हणजे आता जर डोक्यावरून जात असेल तर डोक्यावरून नसतं जात, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतो. म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट पर्टिक्युलरली दीज लेक्चर्स, ऑनलाईन लेक्चर्स. अनेक मुलं वर्गातून बाहेर आल्यावर शिक्षकांना सांगतात, मॅडम शिक्षक शेवटच्या 5 मिनिटात मुलांना विचारत असतात, मुलांना कळलं का रे? तेव्हा तोंड पासक आहे मुलांची.
म्हणजे गमतीचा भाग सोडूया, तर स्लो लर्नर आणि जे नॉर्मल स्टुडंट्स आहेत, जे मी बोलतोय 2 शब्द वापरले, तर अध्ययन अभ्यासात कमी असलेली मुलं, त्यांना आपण स्लो लर्नर्स म्हणतो. पुढे जाऊया. नेक्स्ट पॅरेग्राफ. देअर मे बी सर्टन अपरंट प्रॉब्लेम्स while reading, writing, listening, speaking, reasoning, dealing with the maths. Once these problems are identified, it is time for proper investigation. It is important in order to clarify specific learning disorders and rule out any other issue affecting the students' educational progress. बघा, कुठल्या कुठल्या विषयामध्ये मुलांना प्रॉब्लेम्स येतात? कुठल्या कुठल्या विषयात प्रॉब्लेम्स येतात मुलांना? रीडिंग, रायटिंग, रिझनिंग, लिसनिंग आणि डीलिंग विथ मॅथ्स. Dealing with maths. Yes, you are right. When I talk about the problems are arising in these pupils, many problems these students face. But if the teacher finds out proper investigation, he investigates what is wrong in these pupils, and he searches the remedial teaching, then he can improve the learning disorder of the students. And he knows in which subjects these students are very poor, these students are weak, these students are not able to write, are not able to listen, are not able to speak. आता काही मुलांचे असे घडतं कधी कधी की sometimes some students speak English confidently. See, I give you one example. Some students sometimes speak English confidently, but on the other hand, they are unable to write confidently in written form. Am I right or wrong? येस सर, राईट. घडतं का असं कधी कधी आपल्या सोबत की सर मला इंग्रजी बोलता खूप चांगलं येतं, पण मला लिहिताना सेंटेन्स फॉर्मेशन चुकतं, मला लिहिताना इंग्रजीत फार मी वीक आहे. म्हणजे बघा, एखाद्याचं लिसनिंग पॉवर खूप चांगलं असतं, श्रवण शक्ती, इंग्रजी खूप चांगलं ऐकत असतात मुलं, पण जेव्हा वेळ येते बोलायची तेव्हा मुलं एक पाऊल मागे टाकत असतात. असं का? व्हाय डज इट हॅपन?